नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पेन शिक्षण महिला समितीच्या कुंभाराळी येथील शैक्षणिक संकुलात पेट्रोल बॉम्बचा भ्याड हल्ला। विद्यार्थ्यांना घाबरण्याचा प्रयत्न करणाऱ्या घटनेचा जाहीर निषेध। पेन शिक्षण महिला संचालक मंडळ पेन शहरातील कुंभाराळी येथील असणाऱ्या पेन शिक्षण महिला समितीच्या श्रीमती सुमतीबाई वी देव शैक्षणिक संकुलाच्या आवारात दिनांक 2 फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांकडून काचेच्या बाटलीत पेट्रोल बॉम्ब टाकून याद्वारे भ्याड कृत्य करून विद्यार्थ्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या घटनेचा जाहीर निषेध पेन शिक्षण महिला समितीच्या संचालक मंडळाने केला असून याबाबत पेन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की सदर विद्यालयामार्फत दिनांक 1 ते 2 फेब्रुवारी दरम्यान संकुलाच्या आवारात स्काउट गाईडचे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। सदर शिबिर यशस्वी पार पडत असताना दिनांक 2 फेब्रुवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास काही अज्ञात समाजकंटकांनी संकुलाच्या आवारात स्काउट गाईडसाठी उभारण्यात आलेल्या तंबूवर 3 काचेच्या बाटलीद्वारे पेट्रोल बॉम्ब टाकून भ्याड हल्ला करत विध्वंस करण्याचा प्रयत्न करत असल्याचे लक्षात आले असता तात्काळ त्या ठिकाणी आग पाण्याच्याद्वारे विझवण्यात आली। यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही। मात्र असे कृत्य करणाऱ्या अज्ञात व्यक्तींविरुद्ध तात्काळ पेन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस याबाबत तपास करत आहेत। सदर घटनेची माहिती मिळताच सदर शैक्षणिक संकुलात जाऊन पोलिसांनी जागेची पाहणी केली आहे। ज्या समाजकंटकांनी शाळेच्या आवारात बाटलीद्वारे पेट्रोल बॉम्ब टाकण्याचा प्रयत्न केला आहे त्याचा तपास करण्यात येत आहे। शाळेचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असून उर्वरित आजूबाजूचेही सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जातील। लवकर यातील आरोपी शोध घेण्यात येईल असे संदीप बागुल पोलीस निरीक्षक पेन पोलीस ठाणे यांनी सांगितले।